श्री स्वामी समर्थ मंडळी, मी आज चालले गावी जायचं कारण म्हणजे आमची आहे मिरगाची राखण गावाला. तर आता मी आणि माझा साई आणि माझे मिस्टर आम्ही तिघंजणं चाललो आहे. तर आता आमची ट्रेन आहे 6ची आणि आत्ता वाजलेत 2:30 आणि ट्रेन आहे दिव्यावरून. तर आता आम्ही जाणार कांदिवलीवरून दादरवरून दिवा असं वाया करत जाणार आहे. तर चला तर मग गावचा प्रवास कसा होतो तो मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओतून. चला तर मग जाऊया. साईसुद्धा खूप उत्साही आहे कारण परत त्याला गावाला जायचं आहे त्यासाठी. तर तो आधीच निघून गेला आहे बाहेर. तर चला तर मग जाऊया पुढच्या प्रवासाला. आम्ही चाललो आहे मिरगाच्या राखणेला, पण पावसाचा काय पत्ताच नाही आहे. बघा मुंबईमध्ये सुद्धा पाऊस नाही आहे, पूर्ण ऊनच आहे. तर बघूया गावाला गेल्यावर तरी पाऊस पडेल काय. चला आता मी आले रिक्षासाठी, पण तिथे रिक्षा नाही आहे. मग आता शेअरिंगनी जाणार, शेअरिंग पकडून कांदिवली. मी आत्ता रिक्षामध्ये बसतोय. रिक्षा मिळाले, शेअरिंगची नाही आहे, मीटरचीच रिक्षा करून निघालो. पण दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे शेअरिंग नाही आहे, सर्व जेवायला गेलेत. साईसुद्धा खुश आहे गावाला जायला. साईला मजा येते गावी जायला. गावी जायचं म्हटलं तर लगेच तयारी होते, आणि गावावरून यायचं असेल तर मन लगेच तयार होत नाही. आणि बॅग वगैरे भरायची म्हटलं तर एक 10-15 मिनिटात मुंबईतून गावात जायचं तर पटकन बॅगसुद्धा भरून होते. एक चेहऱ्यावरती एक आनंद आणि उत्साही वेगळाच असतो. ताई इकडे तरी बघ. आणि गावावरून येताना पण लगेच तयारच होत नाहीत मुंबईत यायला, कारण गावची ओढ. आणि कांदिवलीला येऊन पोचलो. दुपारची गर्दी बघा खूप आहे. सॅटरडे आहे तरीसुद्धा दुपारची गर्दी बघा किती आहे. कांदिवली स्टेशन आहे. साईचे बाबा गेलेत तिकीट काढायला. आणि आम्ही दोघं इथे सावलीमध्ये थांबलो आहे, कारण बाहेर बघताय तर ऊन खूप आहे. आणि आत्ता 3 वाजलेत. आले साईचे बाबा. सरकता जिना आहे पण तो बंद आहे, आणि आम्ही असं पायऱ्यानेच चाललो आहे चालत. बंद आहे काय माहिती नाही, सरकता जिना बंद आहे. सर्व लोक चालतच चाललेत जिन्यावरून. ट्रेन आले, पण ही बांद्र्यापर्यंत आहे, त्यामुळे ह्या ट्रेनमध्ये आम्ही नाही चालू शकत. आम्हाला वरची वेळ आहे. चर्चगेट ट्रेन आली आहे, तर आता आम्ही ह्या ट्रेनने जाणार म्हणजे दादरपर्यंत आहे ही ट्रेन. दादरवरून पुढे दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे, पूर्ण खाली आहे. बसायला पण मिळालं आहे. साई बसला आहे. साई समोरचा आमचा डबा आहे, तो हँडिकॅप आहे. तर साईच्या बाबाने विचारतोय की या डब्यामध्ये आपण का नाही बसायचं. तर साईचा बाबा त्या डब्यामध्ये आपण चढायचं नाही. फायनली मंडळी आम्ही दादरला पोचलो. गर्दी बघा किती आहे दादरची. दादरची आहे. साई आणि साईजवळ पुढे गेले, मी पाठी राहिले. दुपारचे 3:30 वाजलेत आणि ही सर्व मंडळी दादरची गर्दी बघा किती आहे. हे सर्व आता ऑफिसलाही सुटले आणि आता हे सर्व घरी जायची घाई आहे. दादरची गर्दी, आम्ही त्या गर्दीतूनच वाट काढत आम्ही चाललो आहे पुढे. साईने साईच्या बाबांचा हात पकडला आहे. तर मंडई गर्दी बघा दादरला किती. मंडई आम्ही दिवा स्टेशनला येऊन पोचलो, आणि गावाला जायची ही ट्रेन आहे.
सुद्धा लागलेली आहे. तर गाडी फुल झाले, पण आमच्यासाठी साईची आत्या आहे. तिला आम्ही सांगितलं होतं फोन करून, कारण साईची आत्या दिवायला राहते. तर त्यांना सांगितलं होतं की 2 सीट पकडायला. तर त्याने आमच्यासाठी 2 सीट पकडून ठेवल्यात. म्हणून आम्ही आता आरामात चाललो आहे. साई पुढे चालतोय. तर बघूया कितव्या डब्यामध्ये पकडलंय ते. साईच्या आत्याने जागा ठेवले. ही साईची आत्या आहे आणि आम्हाला जागा ठेवले. सीट आहे. सर्व गावचीच लोक आहेत. 5:50 झाले. बरोबर 50ला गर्दी आहे. गावडे सुद्धा आहेत. मंडळी आत्ता बरोबर 6:45 झालेत आणि पनवेलला गाडी पूर्ण पॅक झाली. बघा पूर्ण गाडी भरले, जागाच नाही आहे. सुद्धा माणसं बसले. आणि इकडे बघा हा छोटा मुलगा आहे आणि हा जाणार आहे आरवलीला. बघा बिचाऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे. उभं राहणार आहे तो आता. रात्री कधी पोचेल तेव्हा. थोडा छोटाच आहे. त्याच्या बरोबर दीदीसुद्धा आहे. आणि त्यांच्याबरोबर अजून एक आहे. तिनं बघा ती छोटी आहे. ही सर्व आरवलीला उतरणार आहेत. गाडी पूर्ण पॅक झाली. आम्ही जिथे बसलोय ना तिथे आरवलीतली लोक चढलेत. तर त्याने येताना त्यांचं घरचं मांजर घेऊन आलेत. तर त्यासाठी साईला त्याला बघून साईला खूप आनंद झाला आहे. मला दाखवते ते मांजर. बास्केटमध्ये आहे, दिसत नाही, पण ते आणल्यानंतर साईला खूप आनंद झाला. साईला मांजर वगैरे खूप आवडतं. इथे भेलवाले आलेत, भेल बनवत आहेत. ट्रेनमधली भेल किंवा पॅसेंजर ट्रेनमधली 20 रुपये. साईला पण भेल पाहिजे. बघा चटणी मस्त लाल लाल चटणी आहे. आम्ही संगमेश्वरला पोचलो. बरोबर गाडी 1:05ला आली. नाही संगमेश्वरला गाडी पूर्ण खाली झाली. कारण सर्वच संगमेश्वरची लोक सर्व आले राखण्यासाठी. मला दाखवते पूर्ण गाडी मंडळी संगमेश्वरला खाली झाली. कारण सर्वच पब्लिक जे आहे ते राखण्यासाठी झालेलं आहे. मग आता मला या व्हिडिओतून दाखवते. पूर्ण गाडी खाली झाली. पूर्ण मंडई संगमेश्वर बस संगमेश्वर स्टेशनला पूर्ण गाडी खाली झाली. बिस्किट घेतो आम्ही. साई जेव्हा बिस्किट घेत आहेत तर साईला भूकसुद्धा लागले. तर हे बिस्किट घेतात. बिस्किटच्या दुकानामध्ये सुद्धा बघा किती गर्दी आहे. हे आमचं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. ट्रेन आल्यानंतर बघा रिक्षावाल्यांची सुद्धा किती गर्दी आहे. लोकंसुद्धा प्रत्येकाने बोलवलेली आहे रिक्षा. तर सर्व रिक्षाचे थांबले. प्रत्येक गावातून वेगवेगळ्या रिक्षा आलेल्या आहेत, बोलवलेल्या आहेत लोकांनी. त्याप्रमाणे रिक्षा बोलवले ते अजून आले नाही. हे रिक्षा बघायला गेलेत रिक्षावाल्याला कुठे आहे. आणि साई बघा साई खेळायला लागलाय. रिक्षा आली. आता आम्ही रिक्षात बसतोय.
रिक्षा यायला थोडंसं 5-1 मिनटं गेली. ताई तुला मांडीवर बसायला लागेल तुम्ही बस तू. चला मंडई आम्ही रिक्षात बसलोय. आता आम्ही जाणार आमच्या घरी. कुठे चलो संगमेश्वर नाही, आता आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आहे. आता आम्ही जाणार ओझरखोल गाववाडीमध्ये. रिक्षातून आमचा आता ट्रेनचा प्रवास संपला. आता आमचा रिक्षातून प्रवास चालू झाला. मंडळी सकाळचा चहा प्यायला. आता सकाळचे वाजले 8:30 आणि मी गावचा कोरा चहा पिते. अद्रक आणि चहापत्ती टाकून कोरा चहा बनवलेला आहे. तर या चहा प्यायला. साई झोपला आहे अजून. आम्ही काल संगमेश्वरला 1 वाजता आमची ट्रेन आली आणि मग तिथून रिक्षा करून आम्ही घरी आलो. तर घरी येईपर्यंत 1:30-2 झाले. तर व्हिडिओचा एडिट करता नाही आला कारण रात्री खूप उशीर झाला होता. आम्ही सुद्धा दमलो होतो, मग झोपलो. तर आता मी व्हिडिओचा एडिट करते. तर चहा वगैरे झाला आणि आज आमची राखण आहे, तर राखणीचा व्हिडिओ येईलच. तर चला तर मग मी आता व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. या तर मग चहा प्यायला.